Good afternoon, friends. Good afternoon to all my FYBSc students. I hope you all are happy at home. Friends, we are learning Introduction to Ecology, first chapter of Animal Ecology. In this paper, we are going to learn today Scope of Environmental Studies. Scope of Environmental Studies. एन्व्हायरमेंटल स्टडीज या शाखेचं भवितव्य आणि संधी. स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीजमधल्या असणाऱ्या संधी हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. एन्व्हायरमेंटल स्टडी इज मल्टी डायमेन्शनल म्हणजे बहुआयामी असं स्वरूप या एन्व्हायरमेंटल स्टडी पर्यावरणाच्या अभ्यासाचं आहे. इंटरडिसिप्लिनरी अँड मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट. एन्व्हायरमेंटल स्टडी इज इंटरडिसिप्लिनरी अँड मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट. एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या अनेक उपशाखा आहेत. म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीचा अभ्यास करता करता आपल्याला इतर अनेक विद्याशाखांशी संबंध येतो. म्हणून एन्व्हायरमेंटल स्टडीज हे मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. हेन्स इट इज रिलेटेड विथ नॅचरल अँड सोशल सायन्सेस. आणि म्हणून इतर जे निसर्गाशी रिलेटेड सायन्सेस आहेत, विज्ञान आहे आणि इतर जे सामाजिक शास्त्र आहेत यांच्याशी एन्व्हायरमेंटल स्टडी या शाखेचा संबंध आहे. डे बाय डे धिस सायन्स इज एक्सपांडिंग म्हणजे एक्सपांडचा शब्दशः अर्थ घेतला तर तो आहे प्रसरण पावणे. डे बाय डे धिस सायन्स इज एक्सपांडिंग. दिवसेंदिवस हे जे एन्व्हायरमेंटल स्टडीजचं सायन्स आहे ते एक्सपांड होत आहे म्हणजे वाढत आहे. डे बाय डे धिस सायन्स इज एक्सपांडिंग. इफ वी लुक अराउंड अँड द नॅचरल लँडस्केप ॲट चालू आहे पण घ्यायचं तर घ्यायचं. If we look around at the area in which we live, we see that our surroundings are originally a natural landscape, such as a forest, a river, a mountain, a desert, or combination of these elements. आपण जर सभोवताली बघितलं तर आपल्या सभोवताली आपण मानवाने जे जग निर्माण केलं आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे त्याच्या अगोदर इथं माउंटन्स होते, रिव्हर्स होत्या, डेझर्ट्स होते किंवा या सर्वांचं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे या निसर्गावरच मानवाची निर्मिती केलेली आहे. बट नाऊ व्हॉट पिक्चर वी आर ऑब्झर्विंग. मग आता आपल्याला काय चित्र दिसतंय? मोस्ट ऑफ अस लिव्ह इन लँडस्केप्स दॅट हॅव बीन हेवीली मॉडिफाईड बाय ह्युमन बीइंग्स. मग आपण अशा प्रदेशात राहतो आहे की जिथं मानवाने बरेच बदल केलेले आहेत, बरेचसे चेंजेस केलेले आहेत निसर्गामध्ये. दीज मॉडिफिकेशन्स आर सीन इन विलेजेस, टाउन्स अँड सिटीज. हे जे बदल मानवाने केलेत ते आपल्याला गावखेड्यांमध्ये दिसतात, शहरांमध्ये दिसतात किंवा लहानशा गावांमध्ये सुद्धा दिसतात. ह्युमन लाईफ इज टोटली डिपेंडिंग ऑन एन्व्हायरमेंट. मानवी जीवन हे पर्यावरणावर अवलंबून आहे. वी कॅनॉट सेपरेट आवर लाईफ फ्रॉम एन्व्हायरमेंट. आपण पर्यावरणापासून स्वतःचं जीवन हे वेगळं ठेवू शकत नाही.
our several needs are fulfilled from environment. आपल्या अनेक गरजा ज्या आहेत त्या गरजा एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणामुळे आपल्या भागत असतात. Those who are living in cities get their food supply from surrounding villages. जे कोणी लोक शहरात राहतात त्यांना त्यांचं अन्न किंवा इतर गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या गावखेड्यांमधून मिळत असतात. वी आर डिपेंडंट ऑन फॉरेस्ट, ग्रासलँड्स, रिव्हर्स, सी शोर्स फॉर रिसोर्सेस. मग आता रिसोर्सेससाठी आपण जंगलांवर डिपेंड आहोत, शेतीवर डिपेंड आहोत, ग्रासलँड्सवर म्हणजे गावतळ प्रदेशावर डिपेंड आहोत, त्याचबरोबर माउंटेन्सवर डिपेंड आहोत. इत्यादी नैसर्गिक गोष्टींवर मानवी जीवन हे अवलंबून आहे. वी आर डिपेंडंट ऑन फॉरेस्ट, ग्रासलँड्स, रिव्हर्स, सी शोर्स एक्सेट्रा. आपण नद्यांवर डिपेंड आहोत, अवलंबून आहोत. त्याचबरोबर समुद्रावर सुद्धा मानव जो आहे तो मानव अवलंबून आहे. Thus, our daily lives are like linked with our surroundings and inevitably affects them. Our daily life depends on surroundings and inevitably affect them. म्हणजे आपल्या गरजांसाठी आपण निसर्गावर किंवा सभोवतालच्या पर्यावरणावर डिपेंड आहोत आणि त्यासाठीच मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास सुरू केलेला आहे. सच ॲज वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. मग शेतीसाठी पाणी, वॉटर फॉर ॲग्रिकल्चर, शेतीसाठी सुद्धा माणूस डिपेंड आहे. यूज ऑफ वॉटर टू ड्रिंक अँड फॉर डे टू डे ॲक्टिव्हिटीज. पाणी हे निसर्गतः उपलब्ध आहे आणि याचा वापर पिण्यासाठी आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी मानवाला होत असतो. वी ब्रीथ एअर, वी यूज रिसोर्सेस फ्रॉम विच फूड इज मेड अँड वी डिपेंड ऑन कम्युनिटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. फूड मटेरियलसाठी माणूस जो आहे तो प्लांट्स आणि ॲनिमल्सवर डिपेंड आहे, अवलंबून आहे. So many things we get from our environment. Water, air, wood, minerals we get from our environment. अनेक गोष्टी आपण पर्यावरणामधून घेत असतो. Everything around us forms our environment. आपल्या सभोवताली जे जे काय आहे त्यापासून आपलं पर्यावरण बनत असतं. And our lives depend on keeping its vital systems as intact as possible. आणि माणूस हा पर्यावरणावर डिपेंड असल्यामुळं माणसाच्या ज्या व्हायटल सिस्टीम्स आहेत त्यासुद्धा पर्यावरणावर डिपेंड आहेत. आवर डिपेंडन्स ऑन एन्व्हायरमेंट इज सो ग्रेट that we cannot continue to live without protecting Earth's environmental resources. आपण इतक्या प्रमाणात पर्यावरणावर डिपेंड आहोत की आपल्याला पर्यावरणाला वाचवण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. Therefore, we always refer our environment as mother nature. आणि त्यामुळं आपण पर्यावरणाला मदर नेचर असं म्हणतो. And most traditional societies have learned that respecting nature is vital for their livelihoods. आणि पर्यावरणाचा आदर करणं हे जगण्यासाठी, रोजच्या जगण्यासाठी महत्त्वाचं आहे. Therefore, many traditional societies protect and preserve their natural resources. आणि म्हणून आजचा माणूस जो आहे तो आजचा माणूस पर्यावरणाचं रक्षण करणे आणि कॉन्झर्वेशन, जतन करणे, संवर्धन करणे याकडे लक्ष देतो आहे. रिस्पेक्ट फॉर नेचर अँड ऑल लिव्हिंग क्रिएचर्स इज नॉट न्यू टू इंडिया.
भारताचा जर विचार केला आपण तर पर्यावरणाला आदर देणं आणि पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करणं या गोष्टी भारताला काही नवीन नाहीत. ऑल आवर ट्रेडिशन्स आर बेस्ड ऑन दीज व्हॅल्यूज. आणि या नैतिक आधारावरच आपल्या भारतातल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा बनलेल्या आहेत. एम्परर अशोका ऑल्सो डिक्लेअर्ड दॅट ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ आर इम्पॉर्टंट फॉर आवर वेलबिंग. अशोका जो मोठा सम्राट होता, सम्राट अशोक, त्याने असा फतवा काढला होता की सर्व लाईफ फॉर्म्स हे महत्त्वाचे आहेत. मग ते प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यांचं जतन केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, असा फतवा किंवा असा नियम त्याने त्याच्या राज्यात बनवलेला होता. मॉडर्न सोसायटीज with the help of science and technology and technological innovations are producing more resources. आत्ताच्या आधुनिक जगात ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी अनेक चांगले मार्ग मानवाकडे उपलब्ध झाले आहे. फॉर एक्झाम्पल, वी आर नाव प्रोड्युसिंग मोर फूड बाय यूजिंग फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. मग आता पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स म्हणजे कीटकनाशकं, कीडनाशकं आणि खतं, यामुळं यांचा वापर करून मानवाने अधिकचं उत्पादन घेणं सुरू केलेलं आहे. त्यामुळं वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, अन्नाची जी गरज आहे ती भागवणंसुद्धा सोपं झालेलं आहे. फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं, पेस्टिसाइड्स म्हणजे कीडनाशकं यांचा वापर करून मानवाने उत्पादनात वाढ केलेली आहे. दीज रिझल्ट्स वी हॅव ऑब्झर्व ड्युरिंग पिरियड ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. हरित क्रांती जेव्हा झाली, ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती, या हरित क्रांतीमुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवणं अगदी सोपं झालं. मग त्याच्यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या क्रॉप व्हरायटीज मानवाने शोधून काढल्या, तयार केल्या. त्याच्यानंतर चांगल्या उत्तम दर्जाचे पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स आणि फर्टिलायझर जे आहे त्याची निर्मिती मानवाने केली आणि त्यामुळं क्रॉप प्रोडक्शन्स किंवा ॲव्हरेज क्रॉप यील्ड जे आहे ते सुद्धा इन्क्रीज झालेलं आपल्याला बघायला मिळतं. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आय होप यू ऑल आर हॅपी ॲट होम. स्टे ॲट होम. थँक्यू.